धम्मपद 84वी गाथा आणि पंडित वग्गातली 9वी गाथा आज आपण पाहणार आहोत. न हत्त हेतू न परस्स हेतू न पुत्तमिच्छेन धनं न रट्ठं न इच्छेय अधम्मेन समिद्धिमत्तनोस वा पंयवा धम्मिकोसिया. आता हे थोडेसे त्याचं जे स्वरूप आहे या गाथेचं हे थोडंसं म्हणजे मला त्याचं हे सापडलं नाही, सूर नाही सापडला त्यातला, कसं पठण करावं. पण जसं आहे तसं वाचून दाखवलं ते योग्यच आहे की नाही हे आपण सांगू शकत नाही. काही शब्द इकडे तिकडे होऊ शकतात मूळ याच्यातच, मूळ गाथेतच. आणि या गाथेचा अर्थ जो तुम्हाला पाठवलेला आहे तो असा आहे की जो स्वतःसाठी, आता कंसात त्याने अधर्माने म्हटलेला आहे, तसा अधम्मेने शब्द त्याच्यात आलेला आहे. जो अधर्माने स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी, पुत्रासाठी, धनासाठी, राज्य मिळवण्याची इच्छा बाळगीत नाही, अधर्माने आपली उन्नती करून घेण्याची इच्छा धरीत नाही, तोच सदाचारी आहे, प्रज्ञावान आहे, धार्मिक आहे. आता खरा सदाचारी कोण किंवा प्रज्ञावान कोण किंवा धार्मिक कोण हे सांगण्यासाठी ही गाथा आहे. शब्दशः आपण अर्थ बघूया. न अत्त हेतू म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या हेतूने, स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. न परस्स हेतू दुसऱ्याच्या फायद्यासाठी, दुसऱ्याच्या हेतूने. पुत्राच्या इच्छेनं, पुत्राचं कल्याण व्हावं, माझ्या पुत्राचं कल्याण हो म्हणून, किंवा धनाच्या इच्छेनं, धन मिळवण्याच्या इच्छेनं, किंवा राष्ट्राच्या इच्छेनं, म्हणजे माझं राष्ट्र संपन्न व्हावं, समृद्ध व्हावं या इच्छेनं अधम्मानं काम करू नये. हे सगळं काम जे आहे कशासाठी, समिद्धिमत्तनो, हे सगळ्याला म्हणजे मी समिद्धिमत्तनो म्हणजे आपली समृद्धी, म्हणजे स्वतःच्यासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी, किंवा इतराला समृद्ध करण्यासाठी, किंवा पुत्राला समृद्ध करण्यासाठी, किंवा धन मिळून समृद्ध होण्याकरिता, किंवा राष्ट्राच्या समृद्धीसाठी अधम्माने, अधम्माच्या मार्गाने जाऊ नये, वाईट मार्गाने जाऊ नये. जो हे करतो तोच खरा शीलवान आहे, सदाचारी आहे, तोच खरा प्रज्ञावान आहे, तोच खरा धम्मिको आहे, धार्मिक आहे, धम्माच्या मार्गावर आहे, असा या गाथेचा स्पष्ट असा अर्थ आहे. आता त्याच्यात त्यांनी कशी शब्दरचना केली तो वेगळ्या लोकांनी वेगळ्या प्रकारे केलेला आहे. अजून एक समजा उदाहरण म्हणून जर आपण पाहिलं तर जो व्यक्ति अपने लिए और दूसरों के लिए अनीति और अधर्म के द्वारा पुत्र, धन संपत्ति और राज्य की कामना नहीं करता, अर्थात जो अधर्म से अपनी उन्नति नहीं चाहता है वह शीलवान है, प्रज्ञावान है, धार्मिक कहलाता है, असा त्याचा अर्थ दुसऱ्या एका धम्मपदामध्ये केलेला आहे. म्हणजे वेगळं, थोडंसं वेगळं त्यांनी हे केलेलं आहे. तर आपल्याला अधम्माने वागू नये हाच त्याचा अर्थ आहे. अधम्माने कसं वागतो तर त्याचे काही हेतू असतात. म्हणजे शेवटी माणूस इच्छेनुसार काम करतो, पण ती इच्छा जागृत आहे की अजागृत आहे, धम्माला धरून, म्हणजे सद्धम्माला धरून आहे की अधम्माला धरून आहे,
सदाचाराला धरून आहे ती इच्छा की दुराचाराला धरून आहे, याच्यावर ते सगळे पुढचे परिणाम अवलंबून असतात. आणि अर्थातच अधम्माने कोण वागेल? जो जागृत नाही, जो भानावर नाही, जो धम्मानुसतीमध्ये नाही, तोच अधम्माने वागणार. मग इथे असं एक संदेश दिलेला आहे की अधम्माने स्वतःसाठी किंवा इतरांसाठी, दुसरं कोणासाठी किंवा पुत्रासाठी किंवा धन मिळवण्यासाठी किंवा राष्ट्राचं कल्याण करण्यासाठी अधम्माचं वर्तन करू नये. अधम्माने वाईट मार्गाने समृद्धी मिळवू नये. तर तोच माणूस सदाचारी आहे किंवा प्रज्ञावान आहे, धम्मिको आहे, धार्मिक आहे, असं म्हटलेलं आहे. आणि हे सगळं कशासाठी आवश्यक आहे? तर अधम्माचे परिणाम हे यातनादायक असतात. अधम्माने सदाचार नसल्याने, प्रज्ञा नसल्याने, जगण्याचं इच्छेचं, आपल्या हेतूचं भान नसल्यामुळं, सती नसल्यामुळे, जागृती नसल्यामुळे माणूस कसंही कर्म करू शकतो, कसंही वागू शकतो, कसंही आचरण करू शकतो. जर भान नसेल तर, सती नसेल तर. शेवटी इथं सगळा हा प्रत्येक गाथेशी शेवटी सतीचाच मुद्दा आहे. कारण सगळ्या गाथा ह्या मनुष्य जीवनाशी संबंधित आहेत. आणि सद्वर्तन कसं करावं, दुर्वर्तन कसं करू नये, केलं तर काय होईल, त्याच्यातून घडलेल्या कर्मविपाक, कर्माचा परिणाम काय होतो, हे सगळं सांगणाऱ्या ह्या सगळ्या धम्मपदातल्या गाथा आहेत. आणि या गाथा समजून घेणं हे फक्त गाथा समजून घेण्यापुरतं मर्यादित नाही, तर याचा संबंध थेट आपल्या जीवनाशी आहे, आपल्या वर्तनाशी आहे, आपल्या जगण्याशी आहे. आणि आपल्या जगण्यातला मुख्य हेतू जो असतो तो शांतता आहे, दुःखमुक्ती आहे. आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला स्थिरता पाहिजे, हा आपल्या जगण्याचा हेतू असतो. किंवा आपलं कल्याण झालं पाहिजे, आपल्याला समृद्धी मिळाली पाहिजे. पण समृद्धी पण कशासाठी मिळाली पाहिजे? की आपल्याला आपल्या जगतानाच्या आपल्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा आपल्याला पूर्ण करता आल्या पाहिजेत. तेवढी समृद्धी आपल्याला पाहिजे. तेवढी तेवढी साधनं आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे योग्य प्रकारचं अन्न मिळालं पाहिजे, योग्य प्रकारचा निवारा आपल्याला पाहिजे, योग्य प्रकारची सुरक्षितता आपल्याला पाहिजे, आवश्यक ते अं, वस्त्र परिधान करण्यासाठी आवश्यक ते कपडे पाहिजेत. ऊन, वारा, थंडी यापासून बचाव करण्यासाठी आपल्याकडं ती साधनं पाहिजेत. आधुनिक याच्यात पाहिलं तर आपल्याकडे ही टेक्नॉलॉजीची जी काही साधनं आहेत, मोबाईल आहेत किंवा कॅमेरा आहे किंवा कॉम्प्युटर आहे किंवा काय जे काय आहे ते, आणि ते ते परत चालू राहण्यासाठी लागणारी वीज आहे किंवा आणखीन काय आहे, इंटरनेट आहे, ही आता अत्यावश्यक साधनं बनलेली आहेत. दुसरा एक मुद्दा तो आपला औषध पाण्याचा पण आहे. कारण अन्न, वस्त्र, निवारा, औषध पाणी आणि या आधुनिक गरजा ज्या आता अत्यावश्यक बनलेल्या आहेत, त्यात एक प्रवासाचा पण मुद्दा आहे. कारण कुठं एका जागी सगळी कामं आता होत नाहीत. वेगळ्या ठिकाणी जर जावं लागतं तर प्रवास होतो. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे धन पाहिजे, म्हणजे समृद्धी पाहिजे. आणि थोडी तरी आवश्यक ती समृद्धी पाहिजे. आणि ती समृद्धी योग्य मार्गानं कमावली गेली पाहिजे. आणि योग्य मार्ग, सम्यक मार्ग हा सतीशिवाय शक्य नाही. सम्मा सतीशिवाय सम्मा वाचा पण नाही, सम्मा कर्मांत पण नाही, कारण सम्मा दिठ्ठी नाही.
आणि सम्मा व्यायाम प्रयत्न नाही त्याच्यामुळे आपली आजीविका म्हणजे जीवनशैली जगण्याची पद्धत ही आपली आजीविका किंवा उपजीविका ही सम्यक बनत नाही. कारण आपलं चित्त जर सती नसेल, भान नसेल, तर आपलं चित्त एका ठिकाणी राहत नाही, ते विस्कळीत राहतं. आणि विस्कळीत राहतं म्हणजे समाधीत नसतं. आणि सम्मा समाधी ही हा उद्देशच आहे परत. म्हणजे सम्मा समाधी हाच खरा उद्देश आहे जगण्याचा. सम्मा समाधी म्हणजे काय? आपलं जीवन जे आहे ते असं एकत्रित असलं पाहिजे, विस्कळीत नसलं पाहिजे. तर ते विस्कळीत का असतं? तर ते चंचलता आहे त्याच्यामध्ये. आणि चंचल चित्त आहे म्हणजे विस्कळीत आहे, म्हणजे समाधीत नाही. त्याच्यामध्ये स्पंदनं चपलं चित्तं दुरख्खं दुर्निवारयं, जे चित्त असतं ते सतत स्पंदन करणारं, फडफड करणारं असतं. कारण त्याच्या तृष्णा आहेत, इच्छा आहेत. हे पाहिजे, ते पाहिजे, असं नको, तसं नको, इतकं पाहिजे. तर ह्या इच्छेनुसार आणि बेभान इच्छेनुसार, ज्याच्यामध्ये सती नाही, भान नाही, जागृती नाही, अशा इच्छेनुसार, अशा इच्छा ज्या चित्तामध्ये असतात ते नेहमी चंचलच असतात. ते कारण ते कधी समाधानी राहत नाही. ते कधी स्थिर राहत नाही. म्हणून ते नेहमी चंचल असतं आणि नेहमी पळापळ करणारं असतं. आणि अशा चित्ताला सुरक्षित ठेवणं हे फार कठीण असतं. दुर्रक्षण अशा चित्ताला सुरक्षित करणं आणि त्याला समाधीमध्ये नेणं, त्याचं निवारण करणं, त्यातल्या चंचलतेचं निवारण करणं, त्याच्यातल्या अस्थिरतेचं निवारण करणं. हे हे दुर्निवारण म्हणजे निवारण करणं अवघड आहे असं म्हटलेलं आहे चित्तवग्गामध्ये. आपण ही गाथा पाहिलेली आहे, आठवत असेल तर. असं चित्त कधीच एकत्रित नसतं, असं मन कधी एकत्रित नसतं, म्हणजे समाधीमध्ये नसतं. आणि समाधीमध्ये येण्यासाठी आपल्याला अ- अशा चंचल चित्ताची, चंचल विचारांची आपल्याला जागरूकता पाहिजे, त्याची सती पाहिजे. आणि त्याच्याशिवाय धम्म, त्यातले धम्म कळत नाहीत. हे कारण हे सगळं कशामुळे घडतंय याला धम्म म्हणतात. हे सगळं जे, ही चंचलता कशामुळं आहे आणि चंचलता कशामुळं नसते, हे कळणं म्हणजे धम्म आहे. मन अस्थिर का असतं, स्थिर कसं होतं, हे कळणं म्हणजे धम्म आहे. आपण सदाचार म्हणजे शिलाचरण आपण करीत नाही हे कळणं आणि कसं करू शकतो हे कळणं, याच्यामध्ये धम्म आहे. तर धम्म प्रज्ञा नसणं आणि प्रज्ञा असणं हे कळणं, याच्यात धम्म आहे. तर धम्म म्हणजे ही सगळी समज आहे, सगळी ही दृष्टी आहे. आणि ही दृष्टी आपल्याला हे सगळं कळाल्याशिवाय, म्हणजे ह्या कायेमध्ये, या जाणीवांमध्ये, या चित्तामध्ये, या विचार प्रक्रियेमध्ये, मनोधर्मांमध्ये जे जे काही चाललेलं आहे, याचं भान असल्याशिवाय चारही पातळीवरचं कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती म्हणजे मनोधम्मानुसती, ह्या सगळ्या पातळ्यावरचं भान असल्याशिवाय, सती असल्याशिवाय आपल्याला जीवनात जे पाहिजे ते मिळू शकत नाही. आणि आपल्याला पाहिजे ती खरं म्हणजे समाधी. समाधी म्हणजे सगळ्या व्यक्तिमत्वाची सगळ्या व्यक्तिमत्वाचं एकीकरण. नाहीतर आपल्या डोक्यात विचार वेगळे चाललेले असतात, म्हणजे मन वेगळंच काम करतंय, वाणी वेगळंच काम करते आणि काया तिसरंच काम करते, वर्तन. कायिक वर्तन वेगळं चालतं, वाचिक वर्तन वेगळं चालतं. आणि कारण मनातलं वेगळं चालतं. आणि हे का असं वेगळं वेगळं चालतं? कारण हे तिन्ही पातळ्यावरचं भान नाही, सती नाही. त्याला कायानुसती आणि चित्तानुसती आणि मनोधम्मानुसती असं म्हटलेलं आहे. याच्यातल्या या
जाणीवांचं भान म्हणजे वेदनानुस्मृती आहे. म्हणजे खरं काम हे वेदनांवर आहे, जाणीवांवर आहे. काय फील होतं, काय जाणवतं, जे काही जाणीव आहे त्या जाणीवांची आपल्याला जाणीव पाहिजे. म्हणजे त्याचं आपल्याला भान पाहिजे. म्हणजे वेदनानुसतीचंच हे खरं काम आहे. कारण वेदनांना धम्म दिसतात. वेदनांच्या वेदनांच्या जाणीवेला किंवा वेदनांच्या सतीला, वेदनानुसतीलाच कायेतल्या वेदना कळतात. वेदनानुसतीमुळे चित्तातल्या जाणीवा वेदना कळतात. वेदनानुस्थितीमध्ये आपल्याला आपल्या मेंदूमध्ये काय चाललेलं आहे विचार म्हणून, किंवा आणखीन ज्या काही घडामोडी, खूप घडामोडी चालल्या त्याच्यात, आपल्या मेंदूमध्ये अनेक प्रकारच्या वैचारिक आणि भावनिक घडामोडी उलथापालथ ही सगळी मेंदूमध्ये चाललेली आहे. कारण त्याचा संबंध शरीरातल्या अनेक ग्रंथींशी आहे, अनेक गोष्टींशी आहे, हार्टशी आहे, आपल्या हृदयाशी आहे, आपल्या पचन क्रियेशी आहे, आपल्या श्वसन क्रियेशी आहे, आपल्या किडण्यांशी आहे, आपल्या आपल्या वेगवेगळ्या म्हणजे इंद्रियांशी आहे. म्हणजे जे ज्ञानेंद्रिय, आपण डोळे, कान, नाक, जीभ आणि सगळी त्वचा, ह्या सगळ्यांशी त्याचा संबंध आहे, या मेंदूच्या या क्रियेचा. आणि त्याच्यात ज्या हालचाली आहेत, घडतात, त्या जर समजल्या नाहीत, म्हणजे धम्मानुसती नाही आली, तर मग आपल्याला व्यवस्थित जगताच येत नाही. आपल्याला मग आपण परिस्थितीनुसार आणि मनस्थितीनुसार आपण जगत असतो. संस्कारानुसार एकतर आपण जगतो, नाहीतर परिस्थितीनुसार आपण जगतो. आणि कसं जगतो, काय करतो, कसं बोलतो, कसं वागतो, काय खातो, काय पितो, काय कृती करतो, कुठे जातो, कुठे येतो, याचं काहीच भान राहत नाही. याचं काहीही कळत नाही, आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर याचीच मला वाटतं जाणीव करून देण्यासाठी, लक्षात आणून देण्याचं, कारण हे सगळं चांगलं 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 पाहिजे आपल्याला. म्हणजे समृद्धी पाहिजे आपल्याला, सगळं काही पाहिजे पाहिजे, पण ते सम्यक मार्गाने नाही मिळवलं तर मग त्याचे दुष्परिणाम होतात. कारण जगणं म्हणजे हे इच्छेवरच आहे. इच्छा आहेत म्हणूनच जगणं जीवन आहे. चित्त चित्तामुळे चेतना आपण त्याला म्हणतो ना, कॉन्शियसनेस. तर हे जे चित्त आहे, जे मन आहे, मनामुळेच हे अस्तित्व आहे. मनामुळे शरीर आहे, चित्तामुळे शरीर आहे, कॉन्शियसनेसमुळे हे अस्तित्व आहे. भौतिक अस्तित्व ज्याला आपण म्हणतो. तर आधी ती कॉन्शियसनेस आपल्याला, ती अ, तिच्यात जी काही प्रक्रिया घडते, त्याच्यातून गर्भधारणा, आणि गर्भधारणेतून ती वाढ, आणि मग हे जीवन, म्हणजे भौतिक अस्तित्व, आणि मग जन्म, आणि मग पुढचं हे, आणि मग पुढचं मरेपर्यंत हा जो विकास आहे, हा विकास जो आहे, हा सूक्ष्म पातळीवर चित्ताचा आणि मनाचा तो विकास आहे. आता मन हा भाग नंतर येतो असं म्हणता येईल. विचार प्रक्रिया हे वगैरे ह्या गोष्टी नंतर येतात, परंतु चित्त, चेतना, चैतन्य, हाच भाग इथूनच सुरुवात असली पाहिजे, ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो. आणि ती एनर्जी आहे, ती शक्ती आहे. त्या शक्तीतून हे सगळं अस्तित्व हळूहळू उत्क्रांत होत जातं. काहीतरी जे काही घटक आहेत, चेतना, ही ऊर्जा, एनर्जी, हे जे पृथ्वी, आप, तेज, वायू वगैरे जे घटक आहेत, ह्या घटकांना एकत्र करून हे शरीर तयार होतं. म्हणजे सुरुवात होते, आणि मग त्याची वाढ होता 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 आपण इथपर्यंत येतो. आणि असेच पुढे जाऊन हे अस्तित्व
दृश्य स्वरूपात तरी समाप्त होतं. पण अदृश्य स्वरूपामध्ये जे काही संस्कार असतात, जे काही वळण असतं, जे काही जसं काही चित्त असतं, ती जी चित्तावस्था असते, मग त्याचा आपल्याला अं, पुढच्या प्रवासामध्ये त्याचा परिणाम आपल्याला तो काय भोगावा लागो म्हणा किंवा तो होतो परिणाम. त्याचं काय भीती बाळगण्याचं कारण नाही. फक्त सती जागृती हा मुद्दा जो आहे ना, तो काय करतो, हे सगळं समज समज आणून देतो. म्हणून सती महत्वाची आहे. सतीला धम्म समजतात. धम्मानुसती जी आहे, सती आहे. तर धम्मानुसती लक्षात घे तर कोणते धम्म असा त्याचा अर्थ आहे. धम्मानुसती म्हणजे काय समजून घ्यायचं नेमकं? तर हेच चित्त काय आहे, त्यातल्या जाणीवा काय आहेत, त्यातला काय फील होतं, आणि हे ते जे काय आहेत ते कायेच्या गुहेमध्ये दडलेलं हे जे चित्त आहे, चेतना आहे, चैतन्य आहे, मनात मेंदूत दडलेलं जे मनोविज्ञान आहे, मन आहे, इंद्रियांचं विज्ञान आहे, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे सगळं समजून घेणं म्हणजे धम्म समजून घेणं आहे. आणि धम्म समजून घेण्यासाठी सती पाहिजे. चित्त समजून घेण्यासाठी सती पाहिजे. जाणीवा वेदना समजून घेण्यासाठी सती पाहिजे. काया समजून घेण्यासाठी सती पाहिजे. म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती म्हणजे धम्मानुसती. त्याला धम्म म्हणजे समज आहे, अंडरस्टँडिंग. धम्म मेंदूत जे विचार प्रक्रिया जी चाललेली आहे ती समज समज होण्यासाठी, समज येण्यासाठी ते चाललंय, म्हणून त्याला समजतं, मनोविज्ञानाला समजतं. काय समजतं? जे पाहिलं ते समजतं, जे ऐकलं ते समजतं, जे गंध समजतो, चव समजते, स्पर्श समजतो, मेमरी समजतात, स्मरणातल्या गोष्टी समजतात, कल्पनाशक्तीतून पुढचं एक काय घडणार आहे याची थोडी समज येऊ शकते कार्यकारण भावानुसार. तर हे सगळं काम धम्मानुसतीमध्ये चाललेलं आहे. पण ते व्यवस्थित समजून घ्यायचे असतील, ते धम्म, ते सत्य, धम्म म्हणजे सत्य आहे परत. ते सत्य सतीनं लक्षात येऊ शकतं. सतीमध्ये पण सत्य असा शब्द असला पाहिजे असं वाटतं. सती म्हणजे जे सत्य आहे, जे वास्तव आहे, वास्तव जे आहे, सत्य जे आहे, त्याचं भान म्हणजे सती असंही म्हणता येऊ शकतं. मला कालच त्यांनी आपण सुरुवातीला ज्या प्रोजेक्ट बद्दल थोडी चर्चा केली, जे काम करतायत त्यांचं नाव दीपक आर्य आहे. दीपक. तर दीपकने काल मला विचारलं की हे सतीचं तुम्ही कसं स्पष्टीकरण करणार, सतीची फोड कशी करणार, सती शब्द कुठून आला, म्हणजे काय काय आहे सतीमध्ये. तर ते मला स्पष्ट कुठं असं वाचायला मिळालं नाही. तर शोधावं लागेल. परंतु सतीला अवेअरनेस म्हणतात, अवेकनिंग म्हणतात, जागृती म्हणतात, भान म्हणतात. भान तर हा शब्द आपण वापरतोय. पण जागरूकता हा शब्द आहे त्याला, सतीला. हे सतीपठ्ठांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अवेअरनेस ऑफ बॉडी अँड अवेअरनेस ऑफ फिलिंग अँड अवेअरनेस ऑफ चित्त, जे इमोशन, अँड अवेअरनेस ऑफ धम्मात, जे मनोधम्मात म्हणजे विचार प्रक्रिया. असं ते स्पष्टीकरण इंग्रजीमध्ये आहे. पण नेमकं काय आहे ते, ती सती म्हणजे काय आहे, तर तो शब्द कुठून आला. तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये सती म्हणजे पाली सती, ज्याला तला पहिली वेलांटी आहे, ती सती हा शब्द सत पासून आलेला असा. सत पासून सत्य शब्द पण आहे. सत, सती, सत म्हणजे वास्तव समजणे, सत समजणे. तर कायानुसती म्हणजे कायेमध्ये घडणाऱ्या गोष्टी
गोष्टींचं वास्तव समजणं, वेदनांसाठी म्हणजे जाणीवांमधलं वास्तव समजणं, चित्तानुसती म्हणजे चित्त इमोशन्स मधलं वास्तव समजणे, पाहिजे नको, लोभ द्वेष. म्हणजे आपण परवा लोकधर्मांविषयी चर्चा केली गेल्या आठवड्यात. ते लोकधर्म, त्याची सती, चित्तानुसती आणि विचारांची सती, मनोधम्मानुसती म्हणजे अनालिटिकल माइंड, जिथं विश्लेषण चालू आहे, त्याचं भान, त्याची सती, त्याचं त्यातलं सत कळणे, ते धम्मानुसती. असं ते त्याचं स्पष्टीकरण म्हणजे जसं जाणवतं तसं सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. तर हे सगळं जाणवणं जे आहे, हे माणसाला ते शक्य आहे, प्रत्येकाला ते शक्य आहे. परंतु अं, त्याच्यात जर जागृतीचा हे नसेल, जागृतीचा अंतर्भाव नसेल, सतीचा अंतर्भाव नसेल, तर येणारी समज ही चुकीची पण असू शकते. कळतं प्रत्येकालाच, परंतु नीट कळालं नाही आणि चुकीचं कळालं, तर मग तो चुकीचं वर्तन करतो, चुकीचं बोलतो. आधी नीट कळणं हेच महत्वाचं आहे. कळणं महत्वाचं नाही, नीट कळणं, सम्यक, योग्य ते, योग्य अयोग्यचं दोन्हींचं भान पाहिजे. त्याला सम्यकता म्हटलेलं आहे. नीट समजलं पाहिजे. आणि नीट जर समजलं नाही, तर मग नीट बोलणं नाही. सम्यक समज नाही, सम्यक वाचा नाही. सम्यक दृष्टी म्हणजे समज नाही, सम्यक वाचा नाही, सम्यक कर्म नाही. सम्यक आजीविका नाही, काही सम्यक नाही. सम्यक व्यायाम नाही, सम्यक प्रयत्न नाहीत, आणि मग समाधी पण सम्यक नाही. चित्त एकाग्र करण्याच्या प्रयत्नामध्ये ते चुकीच्या पद्धतीनं पण एकाग्र होऊ शकतं. ते मिथ्या समाधीमध्ये असं जाऊ शकतं की ते त्याच्यातच अडकून पडतं आणि परत ते आतलं वेगळंच ब्लॉकेज जणू काही त्याच्यातून येतं, आणि त्याच्यातून होणारा अंत पण त्रासदायक असतो. म्हणून सम्यकता महत्वाची आहे. सम्यकता ही सतीमुळेच, सतीमुळेच सगळं सम्यक होतं. सगळ्याच गोष्टींचं योग्य प्रकारे भान आलं पाहिजे. तर असा हे निष्कर्ष निघतो याच्यातून, ह्या चर्चेतून, ह्या बोलण्यातून, म्हणजे चिंतनातून, सती धम्मचिंतनातून. मला वाटतं इतकं पुरेसं आहे. तर अं, अधम्मानं कोणती गोष्ट करू नये अशी ही गाथा आपल्याला सांगते. स्वतःसाठी, पुत्रासाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी किंवा धन मिळवण्यासाठी पण अधम्मानं मिळवू नये. समृद्धी अधम्माच्या मार्गाने मिळू नये. भानावर राहून सतीमध्ये सगळं काही करता आलं पाहिजे. म्हणून सती डेव्हलप केली पाहिजे, विकसित केली पाहिजे. पद्धतशीरपणे कायेत उतरता आलं पाहिजे. पद्धतशीरपणे कायेतला जिवंतपणा म्हणजे जाणीवा, वेदना पाहता आल्या पाहिजे. त्यातलं सुख दुःख जाणवलं पाहिजे. त्याचं कारण चित्त जे जाणवलं पाहिजे. त्याचं विश्लेषण जे मनोधम्मात चाललेलं आहे ते जाणवलं पाहिजे. पाहणं जाणवलं पाहिजे, ऐकणं जाणवलं पाहिजे. गंध, चव, स्पर्श, वर्तन, बोलणं, चालणं म्हणजे वर्तन, म्हणजे शील, ह्या सगळ्याचं आधी भान आलं पाहिजे. सती असली पाहिजे, असा एक निष्कर्ष निघतोय. मी या ठिकाणी थांबतो आणि तुमच्यासाठी पुढील चर्चेसाठी वेळ देऊ. दुसरा परत बोला. हा.
अतिशय स्पष्टपणे आपण आज समजून सांगितलं आणि अ, विषय चांगला समजला. सती, भान हा विषय खूप छान आज पुन्हा एकदा वेगळ्या दृष्टिकोनातून समजला सर. हं. छान. छान छान. 4 दिवस हा, एक मिनिट एक मिनिट, परत ऑन करा शेजवळकर सर, परत ऑन करा. 3-4 दिवसानंतर सर शब्द कानावर पडले ना. हा हा हा. अच्छा. कारण जो वेळ निर्धारित केला आहे सकाळी 7चा, रोजचं 3 दिवस उठायचं आणि रिपिटेशन सेक्शन ऐकायचं फक्त. अच्छा, तेही महत्वाचं आहे. जे झालेलं हो आहे ते परत रिपिटेशन करणं. साधनेमध्ये रिपिटेशनच असतं. हो 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 आनापानसती म्हणजे रोज रोज श्वास पाहायचा आहे. हो. कायानुसती रोज प्रॅक्टिस करायची, म्हणजे रोज काया पाहायची, रोज रोज रोजच नाही, प्रत्येक क्षणाला. हम्म, हम्म, प्रत्येक हम्म. क्षणाला काया पाहायची, जाणीवा पाहायचा, चित्त पाहायचं, मनोधम्म पाहायचे. काय पाहतो ते पाहायचं, काय ऐकतो ते ऐकायचे, गंध, चव, स्पर्श, बोलणं, चालणं सगळं सतीच्या प्रकाशात असलं म्हणजे ही साधना जी आहे, ही प्रॅक्टिस जी आहे, ही क्षणाक्षणाची प्रॅक्टिस आहे. म्हणजे अखंडित आहे, म्हणजे प्रवाहित आहे. त्यामुळे हे सतत चालणारं काम आहे. हो सर, हो सर. गुड, छान. थोडक्यात सर आपण ट्रॅकवर आहोत का नाही ते सतत चेक केलं पाहिजे. हा. आपला ट्रॅक चुकत तर नाही किंवा आपल्या हातून अकुशल कर्म घडत तर नाही किंवा आपण जे काही करतो ते बरोबर करतो की नाही हे सतत पाहणं. या आपण धम्मानुस्साती वगैरे जे सगळे कन्सेप्ट सांगितले त्यानुसार म्हणजे ते इंद्रिय सुद्धा अलर्ट राहिले पाहिजे, मन अलर्ट राहिलं पाहिजे बरोबर आहे. आणि कृती आपली अलर्ट राहिली पाहिजे. बरोबर आहे. आता इथे रेल्वेतले लोक आहेत, तर ते उदाहरण मला सांगायला आवडेल की गाडी ट्रॅकवर केव्हा पळू शकते. सुपरफास्ट गाडी. जेव्हा ट्रॅक व्यवस्थित असेल तेव्हा. हा, आणि तो ट्रॅक व्यवस्थित ठेवण्यासाठी अनेक लोक व्यस्त असतात. हो सर, आणि हो सर. अनेक अनेक लोक जागे असतात, भानावर हो सर. असतात. ते फक्त ड्रायव्हरचं काम नाही, आणि ते गाडी व्यवस्थित असण्याचं काम नाही. तो ट्रॅक व्यवस्थित पाहिजे, मोकळा पाहिजे. सिग्नल पण तर व्यवस्थित पाहिजेत. तर हा, सिग्नल पण व्यवस्थित पाहिजेत. सगळंच आलं. सगळंच आलं. गाडी एवढी सुपरफास्ट पळते म्हणजे त्याच्यामध्ये गाडी तर व्यवस्थित पाहिजे, ड्रायव्हर तर व्यवस्थित पाहिजे, पण रस्ता पण व्यवस्थित पाहिजे, ट्रॅक व्यवस्थित पाहिजे, सिग्नल व्यवस्थित पाहिजे, सिग्नलमन पण व्यवस्थित पाहिजे, सगळं रूळ व्यवस्थित. त्याचं काय असतात ना, ते सगळी माणसं सतत त्या रुळाच्या याच्यात ते काय ते त्यातल्या त्यात सर स्वतःची जबाबदारीची जाणीव असणं खूप गरजेचं असतं. त्या प्रत्येक जी माणसाला. जबाबदारी आपल्याला प्रशासनाने दिली आहे हो ती हो. व्यवस्थित पालन करणे. प्रशासनानं दिली नोकरीसाठी म्हणूनच नाही, लोकांचे जीव तुमच्या हातात असतात. हो हो सर, हो तुम्ही सर, आता हो सर. रेल्वेमध्ये आहात, तर हो. रेल्वेमधले आणि इकडे एस टी मधले पण आहेत. मागाडे हम्म, एस टीतलेच आहेत, तुम्ही हो. बाबूजी आणखीन रेल्वेतले लोक आहेत. तर जीवनाची गाडी पण व्यवस्थित चालायची असेल तर हे सगळं सांभाळणारी सतीच असते. हो सर. सतर्क पाहिजे नेहमी. हा. तर वाणी व्यवस्थित पाहिजे, कायेचं कर्म व्यवस्थित पाहिजे, विचार प्रक्रिया व्यवस्थित पाहिजे, इमोशन्स, आपल्या इच्छा आकांक्षा आपल्याला माहिती पाहिजेत. त्याचं पण व्यवस्थित नियोजन करते ही सती. हम्म, आणि सगळं व्यवस्थित असेल तर जीवनाची गाडी व्यवस्थित चालते, नाहीतर मग बिघडते. आणि हो सर. बिघडलेली गाडी कुठेही पण जाऊन धडकू शकते.
मला वाटतं सर हे कॉन्सेप्ट खूप साधा पण आहे आणि खूप महत्वाचा पण आहे आणि हा, खूप डिफिकल्ट पण आहे. डिफिकल्ट परंतु आहे. हे समजण्यासाठी बऱ्याच लोकांचं पूर्ण आयुष्य जातं तरी आणि समजत नाही. सरते शेवटी त्यांना समजत असावं आणि तोपर्यंत वेळ गेलेली असावी. ही अगदी स्टुडंट लेवल पासूनच या कन्सेप्टची आवश्यकता वाटते मला. अगदी स्टुडंट नाही, तर जशी आपल्या समज जशी समज हो, येते माणसाला, म्हणजे मॅच्युरिटी, म्हणजे बाल अवस्था संपली, आपली बालक अवस्था म्हणजे आपलं वय थोडंसं वाढलं की तेव्हापासून लगेचच या गोष्टींचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली पाहिजे. झाली पाहिजे. बरोबर आहे सर. म्हणजे भानावर जगता आलं पाहिजे. म्हणजे लहान पोराला भान नसतं म्हणून ते काही करतं. त्याला काय बऱ्या वाईटाचं परिणाम कळत नाही, कर्मविपाक त्याला कळत नाही. कारण ते भानावर येण्या इतकं त्याचं चित्त मॅच्युअर झालेलं नसतं, त्याचं माइंड मॅच्युअर झालेलं नसतं, त्यामुळं त्याला ते कळत नाही. म्हणजे त्याला चटका बसणारी गोष्ट त्याला कळत नाही तर चटका आहे म्हणून, पण ते हात लावूनच त्याला ते कळतंय, ते तरी पण कळत नाही त्याला. कारण ते बालक आहे, मॅच्युरिटी नाही. पण जशीच मॅच्युरिटी येईल, थोडंसं कळायला लागेल, तर ह्या गोष्टीच्या संपर्कात लगेचच येता आलं पाहिजे किंवा ते आणता आलं पाहिजे. आणि हे काम पालकांचं आहे, शिक्षकांचं आहे. पालक आधी सतीमध्ये पाहिजेत. पालक भानावर असेल तर त्याची पोरं भानावर येतील. पालकच नसेल भानावर तर काय ते मुलांवर काम करणार. म्हणून हे पालकाचं काम आहे, बालकाचं नाही पहिलं. आणि ज्यांच्या हातात आपण शिक्षणासाठी ज्यांच्या हाताखाली मुलं जातात, त्या शिक्षकांचं पण काम आहे. आणि एकूणच ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात ते बालक किंवा आपण असतो, ज्या परिस्थितीत आपण असतो, त्या परिस्थितीशी संबंधित सगळेच लोक भानावर पाहिजेत, म्हणजे समाज भानावर पाहिजे. म्हणजे एकूणच सगळे भानावर असतील तर ते एकमेकांवर त्याचे परिणाम होणार आहेत. एकमेकांवर सगळेच जागे असतील तर सगळेच एकमेकांना जागं करतील. म्हणून जास्तीत जास्त लोक सतीमध्ये आले पाहिजेत, हाच मुख्य मुद्दा दिसतोय. आणि हे काम बुद्धांनंतर मला वाटतं शिथिल पडलेलं आहे, म्हणून बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला असं दिसतंय कोणात. म्हणजे आता मला ते चिंतन करता करता, बोलता बोलता माझ्या हे एक कारण लक्षात येते. बुद्धानंतर बुद्ध गेल्या गेल्या ते सुरुवात झाली होती. गेल्याबरोबरच लगेचच एक भिक्षू म्हणाला, बरं झालं गेले म्हणे, शास्ता गेले ते बरं झालं म्हणे. फारच कठीण शिकवण, फारच कठीण, हे करा न ते करा न असं वागा न तसं वागा, हे सांगणारा गेला ते बरं झालं. तर असा एका भिक्षूलाच आनंद झाला होता. सुमेध त्याचं नाव होतं, असं म्हणतात. हा. सुभद्र असं सुभद्र का? सुभद्र 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 त्याचं नाव होतं. तर तो सुभद्राला आनंद झाला, म्हणजे माराला आनंद झाला. मार नेहमी बुद्धाला घाबरतो. तर अकुशल. हा, शेवटचा उपदेश पण सुभद्रेलाच दिलेला आहे. दुसरा एक सुभद्रा येतो की तो. हा. नाही, आता अनेक पर्सनॅलिटी असतील. मुख्य मुद्दा आता मुख्य ही नावं मुख्य नाही. ह्या ज्या माणसातल्या चित्तातल्या ज्या ज्या टेंडन्सीज आहेत, जे गुणधर्म आहेत, हे गुणधर्म आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. की ज्या वाईट प्रवृत्ती आहेत, ह्या सत्प्रवृत्तीला घाबरतात. आणि वाईट प्रवृत्ती ह्याच मुख्यतः आपल्या जीवनाला आकार देतात, कारण सती नसते. आपण मुळातच अविद्येत जन्माला येतो, अज्ञानात जन्माला येतो. जन्माचं कारणच अविद्या आहे असं म्हटलेलं आहे. कारण जन्माचं कारण तृष्णा आहे.
आणि तृष्णा ही अविद्येतून निर्माण होते. म्हणून अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जन्म, जरा, जाती, मरण, जे प्रत्यक्ष समुत्पाद ज्या कड्या सांगितल्यात त्याचं मुळातच अविद्या आहे, अज्ञान आहे. म्हणजे सती नसलेली अवस्था आहे, भान नसलेली अवस्था आहे. त्यामुळं आपलं असणं, हे जगणं, जीवन हेच अज्ञानातून आलेलं आहे. म्हणून आपल्याला आपलं बालपण, आपल्याला जन्म आपला आठवत नाही, जन्मानंतर तर बालपण आठवत नाही. आणि आजही आपल्याला 100% जीवन जाणवत नाही, 100% जगणं जाणवत नाही. आपले विचार आपल्याला 100% कळत नाहीत. आपल्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, पाहिजे नकोच्या, लोभ द्वेषाच्या इच्छा, तृष्णा हे आपल्याला स्पष्टपणे जाणवत नाहीत. जाणीवा, सुख दुःख नेमकं जाणवत नाही. काया काय आहे ते जाणवत नाही, कायेचं वर्तन जाणवत नाही, बोलण्यातलं बोलणं जाणवत नाही, पाहण्यातलं पाहणं नीट जाणवत नाही, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, म्हणजे जीवन सगळं अविद्येत, सगळं म्हणण्यापेक्षा अगदी काहींचं 99% अंधारात असतं, काहींचं 95% अंधारात असतं, काहींचं 80%, 80-85% अंधारात असतं, म्हणजे अविद्येत असतं, म्हणजे सती नसते, भान नसते. तर त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत. दुःख ज्याला म्हटलंय ते ह्या अविद्येमुळंच, सती नसल्यामुळंच, भान नसल्यामुळंच. म्हणून बुद्ध, सम्मा संबुद्ध, संपूर्ण जागृत, ती जी चित्तावस्था त्यांना ती लक्षात आली आणि त्यांनी ती बरोबर पद्धतशीरपणे ती अ, परिपूर्णतेला नेली बुद्धांनी. म्हणून संपूर्ण दुःखमुक्ती, निब्बाण प्राप्त झालं. आणि ती एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, आणि ती लक्षात आली पाहिजे. तर हे हे काम मला वाटतं बुद्धानंतर मागे पडलं, आणि मग अजागृतीनं पुन्हा जास्त डोकं वर काढलं म्हणता येईल. म्हणजे ती जागृतीची प्रक्रियाच कमी कमी होत गेली. म्हणून जगामध्ये अधम्म जास्त वाढतो, आणि मग वाईट कर्म वाढतं, आणि म्हणून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, डिस्ट्रक्टिव्ह परिस्थिती निर्माण होते. जास्तीत जास्त लोक दुःख भोगतात आणि सुखासाठी धडपडतात. पण ते कसं मिळू शकतं, म्हणजे दुःख मुक्ती कशी मिळू शकते? सुख तर पाहिजे, पण कसं मिळवायचं? सुख पाहिजे असेल तर मग दुःखमुक्ती पाहिजे. सुख काही कुठल्या साधनांनी मिळत नाही, कारण ते बाहेर नाही. म्हणून इंद्रिय तृष्णांच्या मागे लागून सुख मिळेल हा भ्रम आहे. ही सती नसलेली अवस्था आहे. गाफील अवस्था आहे मनाची. तर ते गाफील मन ही जागृत झालं की मग कर्म बदलतं, म्हणजे आपलं वर्तन बदलतं. मग दुःखाची भीती नसते. तर हे असं एक तो कार्यकारण भाव लक्षात येतो आपल्याला हळूहळू. तसं पाहिलं ते सोपं पण वाटतं, पण माइंड गुंतागुंतीचं आहे. अंधारातलं मन जे आहे हे गुंतागुंतीचं आहे. त्याला आधी प्रकाशात आणलं पाहिजे. कारण त्या मनानुसारच आपलं सगळं जगणं चाललेलं असतं. तर त्याच्यावर आधी प्रकाश पडला पाहिजे. अंधारात प्रकाश पडला की मग सगळं दिसतं काय आहे त्याच्यात ते. आपल्याला फक्त बाहेरचा प्रकाश दिसतो, कारण ते पाहणारे डोळे आहेत, आणि त्या प्रकाशात त्या प्रकाशात आतल्या इच्छा, अंध इच्छा, अज्ञानी इच्छा, अजागृत इच्छा पूर्ण करण्यासाठी बाहेरच्या प्रकाशात धडपड चाललेली असते.
परंतु आतल्या इच्छा, आतल्या तृष्णा, आतलं अज्ञान हे मात्र अंधारात असतं आणि प्रकाश बाहेर असतो आणि आतमध्ये अंधार असतो. तर जसा बाहेर प्रकाश आहे तसा आतमध्ये पण प्रकाश पाहिजे आणि तो प्रकाश सती आहे असं वाटतं. आणि ते क्रमाक्रमानं कायेमध्ये उतरायचं, मग जाणीवा चित्त, हे क्रमाक्रमानं, अगदीच क्रमाक्रमानं सरळ सरळ पण म्हणता येईल ते, परंतु ते संमिश्रपण आहे. कारण तो काय असा सरळ ट्रॅक नाही. तो थोडा वळणावळणाचा पण ट्रॅक आहे, तो सरळ नाही. परंतु लक्षात आलं तर तो ते वळणावळणाचं का व्हायला, परंतु सरळच चालता येतं त्याच्यावर असं नीट. म्हणून जाणीवा आपल्याला स्पष्ट जाणवायचे असतील तर आधी आपल्याला नैसर्गिक आनापानमध्ये यावं लागतं. कारण ते नैसर्गिक आनापान श्वास हा कायेसाठी पाहावा लागतो. कारण कायात ते श्वास घेते आणि कायेत उतरायचं असेल तर श्वासच आधार आहे, जो सतत चाललेला आहे आपोआप. त्याचाच नीट अभ्यास झाला पाहिजे. पण चित्त चंचल आहे, मन चंचल आहे. श्वासात सारख्या सोप्या विषयात पण ते नीट राहत नाही. कारण त्याला फार काम आहे त्या चित्ताला आणि मनाला. ते भटकतच राहतं. ते नको तिथं व्यस्त पण असतं, कारण ते भानावर नाही. म्हणून श्वास, काया, वेदना, चित्त, मनोधर्म, संपूर्ण अस्तित्व, कायेतली काया, जाणीवातल्या जाणीवा, वेदनातल्या वेदना, चित्तातलं चित्त, मनातलं मन जाणवलं पाहिजे. मेंदूला शरीराचा राजा म्हटलेला आहे, पण मेंदूचा पण राजा सती असला पाहिजे, जागृती असली पाहिजे. म्हणून काय म्हणतात, माथं जागेवर पाहिजे. माथं बिघडलं की सगळं बिघडतं.